हॅलो गाईज, व्हेरी गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवर अजून एक नवीन व्हिडिओमध्ये. तर गाईज आज खूप लेट ब्लॉग स्टार्ट केलेला आहे. आज ब्लॉगच नव्हतो बनवणार, पण आमच्या मामाचा बड्डे आहे. तर बड्डे तर मामा गेलेला फार्म हाऊसला. पार्टी तर झालीच आहे बार्बिक्यू नेशनला. 2 जण आजारी पण पडले ते त्याच्याने जास्त खाऊन तर. आणि फार्म हाऊसला गेलेला तर ताप आलता, तर रिटर्न आले ना. आता बघू बड्डे सेलिब्रेशन करतो. आता केक कापताव. तर चला आता दाखवतो तुम्हाला. आणि मामाच्या मेवणं पण आल्या 2 बिचारा कधीपासून थांबले, पण आमच्या मामाला काय ताप आलता तर फार्म हाऊसला पण रिटर्न आलेला आहे आणि झोपला. तर चला आता केक कटिंग करणार आहे. तुम्ही चेहरा बघू शकता किती आजारलेला आहे. आणि हेअरस्टाईल तर बोलून फायदाच नाही, म्हणजे कशी महाराष्ट्र आहे एक नंबर आहे. नाही खुशी भारी आहे ना. पप्पाचं केस आवडतं ना तुला? तू पण करत असं. मामाला पहिले वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, जाम शुभेच्छा, कोटी शुभेच्छा. तर आता काहीच केक कापणार आहे आम्ही. तर मामी पण आलेली आहे ना. मामी कधी आले? मामी आजच आले ना का काल नाही आले? काल आले मामी. पार्टीला नव्हती आमच्याबरोबर. पार प्रथा. हे बघा अमित मामाचा आमच्या 2 मेवणं विशाल, अक्षय कधीपासून थांबल्यान. एखादा सेलिब्रिटी कसा बाहेर येतं जर फोटो काढायसाठी थांबतात, तसं त्याच्यासाठी थांबायला लागतं अमित मामासाठी. चला आता काहीच केक कट करणार आहे. डिअर मामा, हॅपी बर्थडे टू यू. तर काय आता आलेलो आहे. आता जिमला निघालेलो आहे. पहिले इथं ज्यूस प्यायला आलेलो आहे मी. तर ज्यूस पिऊया आणि निघूया जिमला. त्याच्यानंतर बघूया. आता जितेश पाटीलने पण आज जिम जॉईन केलेली आहे, दाखवतो तुम्हाला. तर काय आता आलेलो आहे जिमला म्हणजे पहिले 2 डेअरी मिल्क घेतल्या. मी आज उपास आहे माझा. तुम्ही बघितला असेल तर काय मी काय खाला नाही, काहीच नाही खाला. आता जरा एनर्जी डाऊन झाली, जरा डोका घरघर होता. 2 कॅडबऱ्या घेतल्या, डेअरी मिल्क घेतल्या आणि जाऊन कॉफी पिता येवल्याच्या इथं. जाम बेकार. हो मटण खाला. मटण गाय सोमवार आहे ना, आज घरात मटण येऊ. तोंडाला पाणी सुटलं तर काय सांगू. माझा जीव लढत होता खायसाठी. जिथे पण जिम चालू केलेली आज ना. माझा पण आज शुभमुहूर्त झालेला आहे. माझी पण जिम अशीच आता रेग्युलर नाही आहे. गणपतीपासून तर काहीच रेग्युलर नाही. तर चला काहीच आज मंडे आहे, शुभमुहूर्त उद्घाटन होऊन जाऊन द्या. आज ठरवलेलं आहे बाबा, आज कंटिन्यू करणार आहोत. तर बघू. बॉडी जाम उतारले गायच. या नसा विसा सगळ्या वायरी गायब झाल्या. चला काय जिमला जाता कॉफी पिऊन. तर काय आता कॉफी आलेली आहे, एक पार्सल. थांबा जरा, मला लास्ट म्हणून जरा दुसऱ्या गालासन घेता हो या असा आयडिया. यस आता जितेश नाही. चला जिम नंतर आम्हाला ना जरा केक पण आणा जायचा. मामाचा बड्डे, जरा मस्त सेलिब्रेशन वगैरे करून घेऊया. केक वगैरे कट करूया. तो केकमध्ये जायचं आहे. त्यामुळे आम्ही पटापट हापसाहापशी करणार आहोत. हापसाहापशी म्हणजे काचाकाच जिम करणार आहोत. तर जेता आता कॉफी वगैरे पिऊन आणि मग जाताना जोर जेता. आपल्या भाषेला हसता काय हो गाईच, या उपट्या घालायला लागतील मार खायची ना. तर गाईज आता आलेलो आहे जिममध्ये ना. जिम जरा एकदम अशी फुल काय बोलता नाही ना, काय बोलायला शब्दच नाही राजे सरांसाठी. खर्च केलं आहे, फुल खर्च केला आहे. चाटून कॅमेरा खाताना जिम म्हणजे एकदम टकाटक वाटते. फुल खर्च केला आहे. ॲट्रॅक्टिव्ह अशी जिम वाटते आमची. तर गाईज निघत वर्कआउट केलेलं आहे गाईज ना. आज लय थकल्या बॉडी. आणि गाईज जिममध्ये पण मस्त आता फुल एकदम असं भारी फील होतं. काय सांगू, लाईटिंग बिटिंग सगळ्यांना केलेलं आहे. इकडचं काम पण जरा बाकी आहे गाईज. आणि हे बघा कार्डिओ सेक्शन आहे इकडे.
फुल खतरनाक लाईटिंग बिटिंग लावलेली आहे फुल. आता टकाटक जाम AC BC लावल्या आणि थंडी पण वाजतं काय जाता. पहिले ज्याला कोणला कल्याणमध्ये म्हणजे जिम जॉईन करायची असेल, न्यू जिम जॉईन करायची असेल त्याने मसलांमध्ये या. मला नक्की नाही तर मला इंस्टाग्रामवर DM करा, मला कॉन्टॅक्ट करा, काही वांधा नाही. फुल डिस्काउंट देईल, काही टेन्शन घेऊ नका. नवीनच आता ऑफर पण तुमच्यासाठी ऑफर टाकणार आहे. जिम वगैरे दाखवलेली आहे तुम्हाला आणि आता ऑफर पण ठेवलेली आहे आम्ही. बाय 2 म्हणजे 2 ॲडमिशनवर 1 फ्री आहे. फुकाट काही टेन्शन नाही. जिम तर एकदम टाकाटाक आहे. सामान पण राहायचं आपला, तुम्हाला काही टेन्शन नाही. वर्कआउटसाठी बिंदास या. फ्री ट्रेनिंग आहे म्हणजे जनरल ट्रेनिंग फ्री आहे. पर्सनल ट्रेनिंगचे चार्जेस आहेत मित्रांनो. आणि लेडीजसाठी पण बेस्ट ऑफर आहे. बेस्ट ऑफर लेडीजसाठी काय आहे 1+1 12,000. चला तर लेडीजसाठी पण एकदम भयानक ऑफर ठेवलेली आहे सरावी. एकावर एक फ्री एकदम खतरा ऑफर ठेवलेली आहे. ज्या कोणी कल्याणच्या लेडीज वगैरे असतील, नवीन ज्यांना जिम जॉईन करायचे असेल त्यांनी मसलांमध्ये येऊन इन्क्वायरी करा किंवा डायरेक्ट ॲडमिशन घेतला तरी काही टेन्शन नाही. माझं नाव सांगलं तर 500 रुपये 1000 रुपये अजून एक डिस्काउंट भेटेल. आणि गाईज आता ऑफर पण टाकलेली आहे. 2 ॲडमिशनवर 1 ॲडमिशन फ्री देण्यात येणार आहे भाई. चला गाईज आता आपली एक्सरसाइज डन झालेली आहे. झले ना आता आम्ही निघतो आहोत केक घ्यायला आणि मामाचा बड्डे आहे तर आम्ही चाललो आता केक घ्यायला. चालले आहोत तिकडे जात आहोत, दाखवत आहोत कुठला केक घेत आहोत. तर गाईज आता आलेलो आहे इथं केक घ्यायला. आता बघूया चॉईस करतो आहे. चॉईसमध्ये त्याला एक कन्फ्युजन होतं आहे तर बघूया आता करतो आहे एखादा चॉईस आणि घेऊन जातो आहे. हां तर चला गाईज आता फालुदा फ्लेवरचा केक घेतलेला आहे आपण. जरा जाऊन घरी मस्त फ्रेश वगैरे होऊन लगेच बड्डे सेलिब्रेशन करू आणि घरी पण जायचं जरा देवलाची मीटिंग आहे. घरी जाऊन पटकन आपण सेलिब्रेशन करू आणि मग निघू मीटिंगला. चला काय आता जिमवरनं येऊन मस्त रेडी झालेलं आहे, फ्रेश झालेलं आहे आणि आता उपवास सोडून घेऊया आपण. आजीने मस्त भाजी मारून बघा दाल भात मस्त मुगाची भाजी आहे. मूग आहे का मटकी आहे तेवढा मला डिटेलमध्ये माहीत नाही. आपण जेवून घेऊ, उपवास सोडून घेऊ आणि जाऊ केक कापू. ट्रिपल हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर अमित मामा, हॅपी बर्थडे टू यू. ते बोल ना बार्बिक्यू नेशन सारखा. झालेलं आहे सेलिब्रेशन. मस्त केक वगैरे खायला फालुदा केक एकदम टेस्टी आहे. आवडा खाला थोडंसंच खाले आधी तुला बाहेर लागतं घ्या सोडू मस्त. आणि चला आता निघूया मीटिंग सप्त्याची. आणि जर देवळाच्या मीटिंगवर परफेक्ट टाईमला 9 वाजता पोहोचलो नाही, सप्त्याची मीटिंग आहे, परफेक्ट टाईमला 9 वाजता पोहोचलो नाही तर 7,000 रुपये 14,000 भरायला लागतात. गावकीचा नियम आहे म्हणून आपल्याला लवकर तिथं पोचायचं आहे. तो गाईज आता आलेलो आहे मीटिंगला बघू शकता. कार पण तिथे लावले आणि टायमाच्या पहिले जरा पोहोचलेलं आहे. तर इथं आता आमचा मोहन शेठ कुठे आहे? काका ये नाही तर जरा बस ना. तर आता इथं जरा बसतो आणि मग त्याच्यानंतर मग मीटिंगमध्ये जातो आणि मग तुम्हाला दाखवतो कशी मीटिंग असते आमची गावकीची सप्त्याची. मग ते तुम्हाला क्लिअरली म्हणजे सगळं डिटेलमध्ये दाखवतो. काय कसं नाव वगैरे घेताना दाखवतो. तोपर्यंत इथं बघता मोहन शेठ काय सोय करतं. तर गाईज आता बघा इकडे आलोय बसलोय आणि वहिनीने मला खजूर आणि वेफर दिले. तर गाईज आता हे खाऊन घेऊ मस्त आणि मग मीटिंगला निघूया आपण. हे पण जेवायला बसले. जेवण बिवण झालं का आम्ही एकत्रच निघणार आहोत. तर चला आता खाऊन घेतो. तर गाईज मी आज आले आमच्या सप्त्याच्या मीटिंगला. तर अजून पब्लिक जमाचे बाकी आहे. आता आलो येतील गाईज. तुम्हाला दाखवतो तुम्हाला मीटिंग चालू झाल्यावर. बघू शकता आमच्या गावाचं मंदिर आहे बजरंगबली. चला काय मी पण पैसे मोठे ठेवलेले आहेत आणि जर पैसे पण पोच केला तरी कोणी हजर नसला उपस्थित नसला तरी 500 रुपये माणूस आला त्यानंतर जर नाव गेलं त्याच्यानंतर मग त्याला डायरेक्ट पूर्ण रकमेचा डन. बघूया आता आपल्या नावाला का आपण पैसे देऊया. दोघांना समजलं पाहिजे नंतर मग दोघांची नाव समज सर्वच कशी तुमचं पर त्यांचा कायदा वेगळा तुमचा सगळं नवीनच करायचं. मी काय बोलता काय अडचणीत असतील तर त्या बाईला पाकिट देऊन मोकळी करा. दुसरा मारा ठेवा. आपल्या आवरा पैसे जमल्याने काय कामाचं तर आपल्या कार्यक्रमाचा या होता.
त्यांच्या भावना दुखावतात. तुम्हाला काय बोलायचं आहे का याच्यावर? तुम्हाला काय बोलायचं आहे? आम्हाला काय बोलायचं नको बाबाला प्रकारे काय तुम्हाला काय बोलायचं आहे का या हिशोबाय? फार गंभीर विषय आहे कीर्तनाबद्दल. असं मला सांगतं बाईचं कीर्तन नका ठेवू, नाही तर मी येत नाही. त्याच्यामुळे आता काही बोलू शकत नाही. त्याला काय आतमध्ये जरा गंभीर मीटिंग चालू आहे जरा, मग तिथं काय मला काही काम नाही, आपलं काय काम नाही. तर मोठ्यानं जरा बुवा लोकांना करू दे तो विषय सॉल्व. तर आता झालेलं आहे आपलं मीटिंग वगैरे सगळं झालेलं आहे. आता कीर्तनाचा विषय चालू आहे, कोणचा कीर्तन कसा, 7 दिवसाचं आयोजन आहे, कोण विनाची बारी कोणची पकडायची काय कधी टायमिंग हे सगळं जरा आयोजन चालू आहे. तर काहीच आता झालेलं आहे आपला. जर आलो नसतं टायमावर तर 6,500चं किती 13,000 भरायला लागलं असतं. जर लेट आलं असतं तर 500 रुपये दंड होता. असा गावकीचा नियम आहे. तर आता झालेली आहे मीटिंग आणि चला आता निघूया हॉटेलवर. लाखानी एक बोल ना काहीतरी चांगला. तुम्हाला काय बोलायचं आहे का आपल्या सप्त्याच्या मीटिंग बद्दल? काय विषय मांडायचात का? काही मांडायचं का गणपतीचा काय विषय ना? काय विण्या बिण्याची बारी बिरी काय चेंज बिन करायची आहे का? काय चेंज फेरबदल करायचा आहे का? झाली. हा आता बोला बाबा, काय काय विषय? माझा विषय गेलं तर शर्तीनं किती माणसं गेली काल नाही का तुम्ही गेल तर? अरे मी तिला 12 वाजल्यापासून होतो सकाळचे. सकाळची. नाही जेवलो. आयोजक होते का? हा आयोजक होते का? अयोग्य मस्त पैकी जावाईना अंकर पडता जावाईना मी बसले. तुम्ही बी बैलगाडा प्रेमी आहेत काय? चैनी होत्या ना त्या, मला काही माहित नाही. हा चैनी बी होत्या. तुम्ही लकी ड्रॉ नंबर टाकला होता का? नाही ना, माझी मी न्यालाच नाही बरोबर. काय माहित नव्हता. आधार कार्ड का? मग त्यांना सांगायचं ना मी खांडवालचा आहो, ओळखत नाही का? तसा नाही, वलखार वर आधार कार्ड पाहिजे ना, पॅन कार्ड लागतो. हा का? आता आणल्याला काय करतं? नाही ते आपण बरोबर आहे. आता आणला झाले आणलाच नाही हो. मग बैला बघायला बरोबर पुरं पुरं आपल्या शर्ती बागाच्या होत्या. हौस आहे ना ठोकऱ्याची. नाही बरोबर आहे. वैयक्तिक आपण बी एक रणगाडा घ्यायचा का? बैलगाडा नाही. आता पैसा नाही राहिला, पिसा डुबला तिथं काय राहिलं. थोडीशी एक तुकडा इकून बैल घेऊन मस्त नाही शर्यत का? पुन्हा पैसा भेटेल ना. लाख रुपयाच्या पैसा- 8 लाखाची शर्यत होती ना? लाखाची होती. कोणी जिंकली? मथुरनी का? मथुरीने जिंकली. अख्खी लोक पलत जिंकली. हा ना. अरे अशी हाऊस झाली ना, अख्खा गेट लोटला. ती शर्यत दिली हो. खरीच का? गेट लोटला त्या. सो चला काहीच आता हॉटेलवर आहे आणि 12 वाजून गेले असतील. मला तर वाटतं किती वाजले काय माहिती नाही, पण 12 वाजून गेले आणि मी 12 वाजायचीच वाट बघतो. कसा सोमवारी मी 12च्या नंतर आणि 12 वाजून गेल्यानंतर मंगळवार लागला आता, म्हणजे झाला आता. तर मग 12 वाजून गेल्यानंतर मी खाता नॉनव्हेज. आणि एकदा जर 12 वाजले सोमवार रविवारच्या रात्री तर खात नाही. आणि मग ते किती पण काय असलं तरी मग कसं 5 मिनिटांचं 5 मिनिटांनी गपागप खातावं. मग कसं 12 वाजता मग तोंड बिन धुवून मस्त रेडी सोमवारसाठी. तर चला गाईज आता चिकन मसाला घेतलेला आहे आणि दाखवतो मी. हे बघा चिकन मसाला, कांदा लिंबू भाकरी. चला आता भाकरी नाही आली अजून खायला लागतात मला रातचे, ते काय सांगू आता तुम्हाला. आणि चला गाईज तर चला आता व्लॉग हा आपण इथेच एंड करूया. तर प्लीज गाईज जे बघतात तरी सपोर्ट करा, शेअर करा, जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि चला गाईज भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. फिर मिलेंगे नेक्स्ट के बाद. तर